प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एक आजच्या ह्या नवीन संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सर्वगोडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मी प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वरानं तुमची काळजी घेतलेली आहे. तुम्ही देवाचे वचनं या रोपे टी व्ही चॅनलवर हा संदेश तुम्ही ऐकत आहात आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतच आहोत. परंतु तुम्ही या रोपे टी व्ही चॅनलसाठी देखील प्रार्थना जरूर करत राहा. जेव्हा तुम्ही वचन ऐकून आशीर्वादित होता रोपे टी व्ही चॅनलला नक्की तुम्ही आर्थिकरित्या देखील हातभार लावू शकता. रोपे टी व्ही चॅनलची ही जी सेवा आहे सुवार्तेची मीडिया मिनिस्ट्री आहे. देवाचं हे वचन अनेक राज्यामध्ये अनेक देशामध्ये पोचवण्याचं काम रोपे टी व्ही करत आहे. आम्हाला त्याबद्दल आनंद अभिमान आहे की आम्हाला सेवकांना देखील या रोपे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून येशू ख्रिस्ताची ही सुवार्ता तुम्हापर्यंत पोचवता येते. आणि म्हणून मी रोपे टी व्ही चॅनलचं त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानितो आणि तुमचंही आभार मानितो की तुम्ही रोज रोपे टी व्ही चॅनलच्या द्वारे प्राप्त होणारे संदेश सुसमाचार तुम्ही ऐकत आहात आणि तुम्ही आशीर्वादित होत आहात. प्रियानो, आजच्या संदेशामध्ये पुन्हा एक पावलाचं तिमोथेला पहिले पत्र आणि 3रा अध्याय आणि 16 काही वचनं 16 ते 16व्या वचनामध्येच आपण काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते पाहणार आहोत. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र 3रा अध्याय 16वे वचन. सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. प्रेज द लॉर्ड. पावलानं तिमोथेला 2 पत्र लिहिलीत आणि त्यामध्ये 3:16 हे वचन आम्हाला पाहायला मिळतं. पण योहान 3:16 पण आम्हाला माहीत आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. योहान 3:16. पाऊल तिमोथेला 2रं पत्र लिहिताना त्यामध्ये 3:16 पुन्हा एक येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आणि या भूतलावरील जे त्याचं कार्य आहे याविषयीच तो आत्मिक उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. प्रियजनांनो, आम्हाला यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काय म्हणत आहे पाऊल? सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहे, एक सुभक्ती आणि दुसरं गुज. आता इब्री लोकाच्या पत्रामध्ये 11वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. इब्री लोकाचं पत्र 11वा अध्याय आणि 6वं वचन काय सांगतं? आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफल देणारा होतो. पहा, विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, तो परमेश्वर आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफल देणारा होतो. प्रेज द लॉर्ड. आमच्यामध्ये देवावर विश्वास असला तरच आम्ही त्याची भक्ती करू, त्याची प्रार्थना करू, त्याच्या पवित्र शब्दादिनी आपण उपासना घरात जाऊ, त्याला अर्पण देऊ. जी काही विधी आहेत, आत्मिक कृती आहे, तो मनुष्य विश्वासाशिवाय करत नाही. प्रियानो, आम्हाला ठाऊक आहे की
आदाम आणि हवा यांना 2 पुत्र होते, काईन आणि हाबेल. काईन शेतकरी होता, हाबेल मेंढपाळ होता. काईनाने आपल्या शेतातील काही उपज देवाला अर्पणास आणलं, परंतु बायबल सांगतं हाबेलानं मात्र आपल्या कल्पातील एक पोसलेलं व वर्षाचं मेंढरू देवाला आणलेलं आहे. आणि त्याचविषयी असं म्हटलेलं आहे, ही देखील जी अर्पण आहे ही एक सुभक्ती आहे. या सुभक्तीमध्ये हाबेल आणि कायनाची सुभक्ती म्हणजे देवाला संतोषण्याचा हेतू दिसतो. देवाला ते अर्पण घेऊन आलेले आहेत, पण दोघांच्या अर्पणामध्ये फरक आहे. काय फरक आहे? हाबेलाचं अर्पण हे जिवंत असं आहे, कायनाचं अर्पण मूर्त आहे. हाबेलाचं अर्पण हे धष्टपुष्ट आहे, कायनाचं अर्पण हे कोमजल्यासारखं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या अर्पणापेक्षा बायबलमध्ये लिहिलेलं आहे प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं की हाबेलानं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हाबेलाचं अर्पण परमेश्वर स्वीकारलं, कायनाचं स्वीकारलं नाही. कारण का? हाबेल हा देवावर विश्वासानं प्रीती करणारा होता. हाबेल हा नीतिमान होता, परंतु बायबल देवाचं वचन सांगतं काईन हा दुष्ट होता. परमेश्वराचं ते वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय, जसा काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला तसे आपण नसावे. त्यांनी त्याचा वध कशासाठी केला? त्याची कृत्ये दुष्ट होती कायनाची आणि त्याच्या बंधूची नीतीची होती, यामुळे केला. पहा प्रियानो, हाबेल यानं विश्वासानं देवाला सुभक्तीचा ते अर्पण घेऊन आला होता. त्याची कृत्ये नीतीची होती, पण कायनाची कृत्ये ही दुष्ट होती, असं बायबल देवाचं वचन योहानाच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे प्रियानो. पहिली गोष्ट, आम्ही देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे, देवावर प्रीती केली पाहिजे, देवाची आज्ञा पाळली पाहिजे, देवाच्या विधीप्रमाणे केलं पाहिजे, तेव्हा देव संतुष्ट होतो. आणि बायबल सांगतं इब्री 11:6 मध्ये विश्वासा वाचून त्याला संतुष्ट देणे अशक्य आहे. तो आहे यावर आमचा विश्वास आहे, तर त्याच्याकडे जाणाऱ्यानं तो आहे असा विश्वास धरला पाहिजे. तेव्हा आम्ही जेव्हा धावा करतो तेव्हा तो आम्हाला पावतो. प्रेज द लॉर्ड. चर्चला जायचं म्हणून, भक्ती करायची म्हणून, वचन ऐकायचं म्हणून, सेवकाला संतुष्ट करण्यासाठी, मंडळीला संतुष्ट करण्यासाठी, किंवा मुलांनो आईवडिलांना ची इच्छा आहे आम्ही चर्चला यावं म्हणून पत्नीनो पतीला, मनुष्याला संतुष्ट करून तुम्हाला काही मिळणार नाही. हॅलो, परमेश्वर हा पुरवठा करणारा, परमेश्वर हा तुम्हाला सहाय्य करणारा, परमेश्वर हा तुम्हाला देणारा देव आहे. मनुष्यापासून मिळणं अशक्य आहे. मनुशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं अधिक चांगलं आहे. आज तुम्ही कुणाला शरण आलेला आहात? कुणावर विश्वास ठेवलेला आहे? कुणाला तुम्ही अर्पण देत आहात? तुमच्या वेळेचं, तुमच्या भक्तीचं, तुमच्या स्तुतीचं? आज प्रॉब्लेम्स कुठं आहेत? लोक एकमेकाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाळसाहेब खुश झाले पाहिजेत, मंडळीला आनंद वाटला पाहिजे, माझं कीबोर्ड मी इतका छान वाजवतोय, गिटार वाजवतोय, मी छान स्तुती करतो म्हणून. मंडळीला, सेवकांना किंवा एकमेकाला संतुष्ट करून तुम्हाला काहीच मिळणार नाही. हॅलो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे आत्म्याच्या प्रेरणेनं, प्रियानो, देवाला संतुष्ट देणारे बना. आणि म्हणून ही सुभक्तीचं जी गूज आहे, पाऊलानं तिमोथेच्या पत्रामध्ये लिहिलं आहे, सुभक्तीचं गूज हे निर्विवाद मोठा आहे. सुभक्ती म्हणजे एक अर्पण आहे. आपण जी काही करतो ते परमेश्वरासाठी केलं पाहिजे.
सेवा असेल गरिबांची, अनाथांची, पोरक्यांची, विधवांची, आईवडिलांची, आपण ही सेवा प्रभूची म्हणून करायला पाहिजे. हे एक अर्पण आहे आणि हे खरं गुज आहे. येशू ख्रिस्त हे खरं गुज आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये एक गुज म्हणून आला, पण हे गुज गुपित राहिलं नाही. बायबलमध्ये माझ्या प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं, थेसलिकाच्या पत्रामध्ये, पाऊलाचे थेसलिकास जे पत्र आहे, एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे गुज युगानुयुग गुप्त ठेवलं होतं. परंतु प्रियानो आता ते परमेश्वरानं आम्हाला काय केलेलं आहे? तिमोथेच्या दुसऱ्या पत्रामध्ये 1 अध्याय, ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशूच्या प्रकट होण्याने दृश्यमान झालेले आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त हे देवाचं गुज आहे. तुम्ही जे काही अर्पण देता ते ख्रिस्ताला, देवाला देता, आणि म्हणून सुभक्ती हे एक अर्पण आहे. पण येशू ख्रिस्त हे देवाचं गुज आहे हे आम्ही लक्षात घेऊया. आणि येशू ख्रिस्त हे गुज बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पाऊल तिमोथेच्या पत्रामध्ये काय म्हणतो की तो देहाने प्रगट झाला. हे गुज, येशू ख्रिस्त हे जे गुज आहे ते कसं प्रगट झालं? तो देहाने प्रगट झाला. कशासाठी येशू देहाने प्रगट झाला? पाऊल रोमकराच्या पत्रामध्ये सांगत आहे. पाऊलाचं रोमकराच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, पाऊलाचं रोमकराचं पत्र आणि याचा 8वा अध्याय, पाऊलाचं रोमकरास पत्र 8वा अध्याय. नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ असल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहाने व पापाकरता पाठवले आणि देहात दंडाज्ञा करून पापाचा मोड केला. यासाठी की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो ते आपणामध्ये नियमशास्त्रा विहित आचरण पूर्ण व्हावे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, बायबल सांगतो शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली, आम्ही त्याचं गौरव पाहिलं. येशू ख्रिस्तानं मनुष्याचं रूप धारण केलं. इब्री लोकाच्या पत्रात 2:14 मध्ये म्हटलेलं आहे. इब्री लोकाच पत्र 2 अध्याय 14 वचनामध्ये तो मनुष्य त्यानं मनुष्याचं त्यानं रूप धारण केलं. इब्री लोकाच्या पत्रामध्ये कशासाठी? तर जे मरणाच्या भयानं आयुष्यभर दासपणाने बांधलेले आहेत. इब्री 2:14 मध्ये आम्हाला ते वचन पाहायला मिळतं. जे मरणाच्या भयानं आयुष्यभरानं दासपणाने बांधलेले आहेत आणि जे मरणाच्या भयानं आयुष्यभर दासपणाने बांधलेले आहेत त्या सर्वांस मोकळे करावे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, येशू ख्रिस्त देहाने प्रगट झाला ही गोष्ट सत्य आहे. मरियेनं त्याला उदरामध्ये त्याला वाढवलं, जन्म दिला. योसेफ आणि मरियेनं त्याला लहानाचा मोठा केला. तो देवाच्या आणि मानवाच्या कृपेत वाढला. 12 वर्षाचा असताना येशू ख्रिस्त गुरुमंडळामध्ये बसला. येशू ख्रिस्त देहानं प्रगट झाला. इब्री लोकास पत्र 2 अध्याय 14 वचन. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान याला आपला मरणाने नाहीसे करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले आहेत त्या सर्वांस मोकळे करावे. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, आज आपण देवाचा संदेश पाहत आहोत, ऐकत आहोत की परमेश्वराने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये देहधारू करून पाठवलं. कशासाठी? इब्री लोकाच्या पत्रात लिहिलं आहे की प्रियानो, तोही आमच्यासारखा रक्तमांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा जो सैतान याला आपल्या मरणानं नाहीसं करावं आणि जे मरणाच्या भयानं आयुष्यभर दासपणाने बांधलेले आहेत त्यास मोकळे करावे. म्हणून येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासारखा रक्तमांसाचा झाला. म्हणून पाऊल तिमोथेच्या पत्रामध्ये पहिलं गुज आम्हाला काय प्रगट करत आहे की तो देहाने प्रगट झाला. माझ्या प्रियानो, ही गोष्ट कधीच विसरू नका की येशू ख्रिस्त हा देहानं
मनुष्याचं स्वरूप धारण करून आलेला आहे. पण पाऊल देखील एका ठिकाणी म्हणतो, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुम्हामध्ये असो. तो मनुष्याच्या स्वरूपाचा, तो देवाच्या स्वरूपाचा असताना त्यानं मनुष्याचं स्वरूप धारण केलं. इथपर्यंत आज्ञापालन करून त्यानं मनुष्याचं प्रकट झालेलं आहे. आणि तशी चित्तवृत्ती आज आमच्यामध्ये देखील असायला पाहिजे, हे पाऊलानं देखील आम्हाला फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. फिलिप्पी 2:5 अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले आणि मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्याच्या प्रतिमेचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोचिले. इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. प्रेज द लॉर्ड. प्रियजनाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र रक्त आणि मांस म्हणजे देहानं प्रगट झाला. कशासाठी? तर जे तुम्ही आणि मी त्या रक्त आणि मांसामध्ये शापित होतो, पापामध्ये होतो, मरणाचा अधिकार आमच्यावर चालले होता, सैतान आम्हाला नाशाकडे, नरकाकडे नेत होता. म्हणून बायबल सांगतं अनेक जण मरणाच्या भयानं ग्रासलेले होते, त्यांना सोडवायसाठी येशू ख्रिस्तानं स्वतः रक्त आणि मांसाचं मनुष्याचं रूप धारण केलेलं आहे. तो देहानं प्रगट झालेला आहे. आणि म्हणून पाऊल फिलिप्पीकराच्या मंडळीला म्हणतो, असली चित्तवृत्ती कसली? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं आणि मनुष्य प्रकृतीचे प्रकट होऊन त्याने मरण, दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि ते वधस्तंभावरचं मरण त्यानं सहन केलं, यासाठी की तुम्हाला आणि मला पापक्षमा, रोगमुक्ती, तारण, जीवन प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज आपण ही गोष्ट लक्षात घेऊया. येशू ख्रिस्ताला परमेश्वरानं मानवी देहानं पाठवलेला आहे आणि तो देहानं या जगामध्ये प्रगट झाला, आत्म्यानं नीतिमान ठरला. हो, येशू देवाचा पुत्र होता, देह धारण करून आला, पण आत्म्यानं नीतिमान ठरला. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं बाप्तिस्मा घेतला तेव्हा आकाश उघडलं, देवाचा आत्मा त्याच्यावर उतरून आला आणि देवाची वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याजवर माझा जीव संतुष्ट आहे. तो आत्म्यामध्ये तो देवाचा पुत्र होता. तो शरीरानं मानव होता, पण आत्म्यानं तो देवाचा पुत्र होता. प्रेज द लॉर्ड. तो आत्म्यानं नीतिमान ठरलेला आहे. आणि म्हणून त्यानं जे कार्य केलं, बायबल सांगतं ते आत्म्याच्या प्रेरणेनं काम केलेलं आहे. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त फक्त देहामध्ये नाही, तो आत्म्यामध्ये काम करत होता. आणि आज येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी काम करत आहे. पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, की येशू ख्रिस्त होय देहानं प्रगट झाला, पण तो आत्म्याच्या प्रेरणेनं काम करत होता. तो आत्म्यानं नीतिमान ठरलेला आहे, हे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं प्रियानो. आणि म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, शुभवर्तनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं, की येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियानो जे कार्य केलेलं आहे, तर ते शुभवर्तनामध्ये सांगितलेलं आहे प्रियानो. लूक शुभवर्तनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, लूक शुभवर्तमान आणि 4 अध्याय 14 वचन. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात माघारी आला व त्याची कीर्ती चौकडल्या सर्व प्रांतात पसरली. तो त्यांच्या सभासदांना शिक्षण देत असता सर्वांनी त्याचा महिमा वर्णिला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं शरीर धारण केलं, पण तो आत्म्यानं, तो सामर्थ्यानं भरला आणि आत्म्याच्याद्वारे त्यानं सैतानाला हरवलं, त्यानं व्याधी काढून टाकले, त्यानं शाप, त्यानं दुष्टकृत्य काढून टाकले, पाप्यांना क्षमा केली, आंधळ्यांना डोळे दिले, मेलेला उठवलं, कुष्ठ शुद्ध केलं. हे आत्म्याच्याद्वारे त्यानं कार्य केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. प्रियानो, जोपर्यंत तुम्ही शरीरात आहात तोपर्यंत आम्हाला या जगात राहायचं आहे. पण ज्या परमेश्वरानं येशू ख्रिस्ताच्या कृपेनं तुमचं तारण केलेलं आहे, तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, त्या आत्म्याच्या स्वाधीन राहा आणि आत्म्याच्या द्वारे प्रभूचं काम करा. प्रेज द लॉर्ड. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियानो ही. आणि पुढे तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो, तो देवदूतांच्या दृष्टीस पडला. माझ्या प्रियानो, त्याच्या जन्माची भविष्यवाणीच
आम्हाला पाहायला मिळतं की देवदूतांनी केली होती. देवदूत मरियेकडे आत येऊन म्हणाले होते, परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल, याकरता जो जन्मेल त्याला देवाचा पुत्र म्हणतील. प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या जन्माची भविष्यवाणी किंवा तो निरोप, गुड न्यूज देवदूताने दिलेला आहे. आणि म्हणून ते लिहिलेलं आहे, देवदूतांच्या दृष्टीस पडला. त्याच्या जन्माची आनंदाची बातमी मरियेला सांगणारं कोण आहे तर देवदूत आहे. एवढंच नाही, त्याचा जन्म झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला मेंढपाळ रानात राहून कळप राखत होते, तेव्हा देवदूत अकस्मात त्यांच्याजवळ प्रकट झाले आणि म्हणाले, भिवू नका, जो सर्व जगाचा आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देवदूतांनी जन्माची भविष्यवाणी केली, मरियेला तो निरोप दिला. मेंढपाळाला देखील या देवदूतांनी सांगितलेलं आहे की दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. तो देवदूतांच्या दृष्टीस पडला. असंख्य देवदूत तिथं उतरून आले. आम्हाला पाहायला मिळतं येशूची देखील जेव्हा डोंगरावरती परीक्षा झाली त्यावेळेला येशूनं वचनानं सैतानाला हरवलं आणि देवदूत स्वतः उतरून आले आणि येशूची त्यांनी सेवा केलेली आहे. प्राइज द लॉर्ड. माझ्या बंधू आणि बहिणींनो, होय आम्ही दैहिक आहोत, देहात आहोत, पण आम्ही आत्मिक जीवन जगणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही आत्म्यानं नीतिमान ठरतो तेव्हा देवदूत आमच्या बाजूनं कार्य करतात. येशू ख्रिस्ताच्या जन्माची आनंदाची बातमी देवदूतांनी मरियेला कळवली, देवदूतांनी त्या मेंढपाळांना कळवली. एवढंच नव्हे, येशू ख्रिस्तानं सगळं कार्य केल्यानंतर येशूचं स्वर्गारोहण होत असताना आम्हाला पाहायला मिळतं 2 देवदूत, पांढरे शुभ्र देवदूत, प्रेषितांच्या कृत्यात लिहिलेलं आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्रियानो की येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहण होत असताना देखील पृथ्वीवर परमेश्वरानं 2 देवदूत पाठवले. पहिला अध्याय 12 वचन, मग यरुशलेमात जवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असल्या जैतून नामे डोंगरावरून ते यरुशलेमात प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 9 वचन, असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा 5 शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला आहात? तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच येशू, जसे तुम्ही त्याला आकाशात जाता पाहिले तसाच येईल. प्राइज द लॉर्ड. प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या जन्माची आनंदाची बातमी देवदूतांनी मरियेला कळवली. येशू ख्रिस्ताचा जेव्हा शैतानानं छळ केला तेव्हा देवदूतांनी येशूची सेवा केली. येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत असताना 2 देवदूत गालिलकरांना सांगत, आकाशाकडे पाहत काय बसलेला आहात? जो येशू तुम्हापासून वर घेतला गेलाय तोच येईल. प्राइज द लॉर्ड. आज तुम्हासाठी आनंदाची बातमी आहे. येशू देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, तो देवदूतांच्या दृष्टीस पडलेला आहे. आणि पुढची महत्वाची गोष्ट आहे, पाऊल तिमोथेला आणि आज देव आम्हाला कळवत आहे की राष्ट्रात त्याची घोषणा झाली. प्राइज द लॉर्ड. आज सर्व राष्ट्रामध्ये देवाचं वचन गाजवलं जात आहे. सर्व राष्ट्रे त्याच्याकडे वळत आहेत. त्याची राष्ट्रात घोषणा झाली. अनेक राष्ट्र आज त्याला शरण येत आहेत, अनेक राजे त्याला शरण येत आहेत. बायबलमध्ये लिहिलं आहे, राष्ट्रे तुला शरण येतील, राष्ट्रे तुझी स्तुती करतील, राष्ट्रात त्याच्या नावाची घोषणा होईल. स्तोत्रकर्ता म्हणतो. माझ्या प्रियानो, ही 4थी महत्वाची गोष्ट आहे की राष्ट्रात त्याची घोषणा झाली. पुढची गोष्ट, जगात त्याचवर विश्वास ठेवण्यात आला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज जगामध्ये एकही गोष्ट विश्वासाची घडत नाहीये. लोक फसवत आहेत, शैतान लोकांना फसवत आहे. अनेक प्रकारचे फसवणारे लोक आम्हाला पाहायला मिळत आहेत. परंतु येशू ख्रिस्त हा विश्वासाचा देव आहे. त्याचं वचन सत्य आहे. त्याचा पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आहे. त्याचे देवदूत आजही काम करत आहेत. त्याची सेवा आजही आहे. आणि म्हणून प्रियानो, आज जगात त्याचवर विश्वास ठेवला जात आहे. बायबल सांगतं, ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेमात प्रवेश झाला, मोठा समुदाय त्याच्या मागून चालत होता. होसांना होसांना गात होते.
मोठा जयघोष झाला. तेव्हा लोक म्हणू लागले, हा कसला नाद आहे, कसला आवाज आहे. आणि मग सांगितलं, हे प्रभू, यांना शांत व्हायला सांग. येशू ख्रिस्त म्हणाला, हे शांत राहिले तर दगड बोलतील आणि दगड घोषणा करतील. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला पाहायला मिळत आहे, माझ्या प्रियानं, येशू ख्रिस्ताच्या नामाचा जय जयकार, येशू ख्रिस्ताच्या नामाची स्वार्था, येशू ख्रिस्ताच्या नामाची भक्ती जगभर गाजवली जात आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, जेव्हा एक मनुष्य पृथ्वीवर पश्चाताप करतो, लाखो देवदूत स्वर्गामध्ये आनंद करतात. लाखो देवदूत स्वर्गात आनंद करतात. आणि म्हणून प्रियानो, आज देखील सगळ्या जगभर येशू ख्रिस्ताच्या वचनाची घोषणा होत आहे. कारण शास्त्रात लिहिलेलं आहे, जेव्हा देवाची ही वचनं, देवाचा सुसमाचार जगभर गाजवला जाईल, तेव्हा शेवट होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे, आकाश आणि पृथ्वी नाहीसी होईल, परंतु माझं वचन नाहीसं होणार नाही. आज प्रियजनांनो, परमेश्वराचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे की येशू ख्रिस्ताची ही वचनं जगभर गाजवली जात आहे. जगभर लोक विश्वास ठेवत आहेत, तारण पावत आहेत, नवीन जीवनाचा अनुभव घेत आहे, अनेक पश्चाताप करून तारण साधून घेत आहेत. आज तुमची अवस्था काय आहे? बायबल सांगतो, तो गौरवात वर घेतला गेला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तांचं स्वर्गारोहण होत असताना देवाचं गौरव झालेलं आहे. माझ्या प्रियानं, येशूचं गौरव झालेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं योहान 17 मध्ये प्रार्थना करताना देखील, त्या शेवटल्या प्रार्थनेमध्ये येशू ख्रिस्तानं हेच म्हटलं. प्रियानो, येशू ख्रिस्तानं योहान कृष्णवर्तनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, 17व्या अध्यायामध्ये त्यानं पित्याकडे जी प्रार्थना केली, तेव्हा तू काय म्हणतो? तो म्हणत आहे, प्रियानो, जे काम तुम्हाला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझं गौरव केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जे काम तुम्हाला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझं गौरव केलं आहे. तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी जे माझं गौरव तुझ्याजवळ होते, त्याच्या योगे तू आपणाजवळ माझं गौरव कर. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणून म्हणतो, गौरव होऊ दे ख्रिस्ता, गौरव होऊ दे, गौरव होऊ दे ख्रिस्ता, गौरव होऊ दे, तुझे नाम घेऊ दे, तुझे नाम घेऊ दे मजला, तुझे गौरव करू दे, गौरव होऊ दे ख्रिस्ता, गौरव होऊ दे. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, धरतीवर आला देवाचा तो प्रभू, गौरव होऊ दे ख्रिस्ता, गौरव होऊ दे, तुझे नाम घेऊ दे, तुझे नाम घेऊ दे मला, तुझे गौरव करू दे, गौरव होऊ दे. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, पावलानं तिमोथेला बोध केला, पण आज तो परमेश्वरानं तुम्हाला या संदेशाद्वारे बोध केलेला आहे. आज तुम्ही ओळखलेला आहात काय की प्रभू येशू ख्रिस्त देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रात त्याची घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो गौरवात वर घेतलेला आहे. प्रियानो, तो जसा वर घेतलेला आहे तसा तो वरून लवकर येणार आहे. आणि म्हणून तो वरून आपल्याकडे येण्या अगोदर, तो मंडळीला गौरवात घेतण्या अगोदर आज तुम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करा की हे परमेश्वरा, जी चित्तवृत्ती तुझ्या ठाई होती ती माझ्या ठाई असू दे. जसा तो आत्म्यानं नीतिमान ठरला तसं मला आत्म्याच्या द्वारे चालू दे. तू माझ्यासाठी देवदूत तयार ठेव. तू माझ्यासाठी परमेश्वरा मला स्वार्थीची घोषणा करणारा बनव. तुझं गौरव माझ्या जगण्याद्वारे, माझ्या जीवनाद्वारे होऊ दे. खरंच प्रियानो, पावलानं सांगितलेलं हे सुभक्तीचं गुज निर्विवाद मोठे आहे. आणि म्हणून आज परमेश्वराचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. सुभक्ती म्हणजे एक अर्पण आहे. परमेश्वरानं आपला पुत्र आम्हाला दिलेला आहे, त्यानं आपलं अर्पण आम्हाला दिलेलं आहे. परंतु हे अर्पण प्रियानो आम्हाला जीवन देणार आहे. परंतु आज तुम्ही येशू ख्रिस्ताला काय देत आहात?
तुमच्या वेळेचं अर्पण द्या, तुमच्या जीवनाचं अर्पण द्या, तुमच्या भक्तीचं अर्पण द्या आणि परमेश्वराने जे तुम्हाला दिलेलं आहे ते त्याला तुम्ही द्या. खरंच तो परमेश्वर तुम्हाला नक्की सहाय्य करेल. आज माझा विश्वास आहे येशू ख्रिस्त जो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रात त्याची घोषणा झाली, जगात त्याचा विश्वास ठेवण्यात आला आणि तो गौरवात वर घेतला गेला, तो येशू ख्रिस्त आज तुम्हाला समजला असेल. त्याचं गौरव तुमच्या जीवनाद्वारे हो. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. स्वर्गीय पित्या येशूच्या प्रिय नावामध्ये मी आभार मानितो. प्रभू येशू, आज ज्या प्रियजनाने हा मोलाचा अद्भुत संदेश ऐकून ग्रहण केलेला आहे, हे येशू माझ्या पित्या त्यांच्या जीवनामध्ये आज येशू तू इम्मानुएल बनून तू निवास करावास अशी प्रार्थना करतो. राजा येशू, तुझ्या नामामध्ये त्यांच्या जीवनामध्ये असणारी दैहिकता आज येशूच्या नावात निघून जाऊ दे. प्रभू येशू, प्रत्येकाला आत्मिक बनव. राजा येशू, मी प्रार्थना करतो येशू पित्या, या प्रत्येकाला आत्म्याच्या नियमानं चालव प्रभू. नीतिमान कर प्रभू. देवदूत त्यांचं रक्षण करू लागू देत. सुवार्तेची घोषणा करणारे, तुझ्या नामाची साक्ष देणारे अशी या प्रियजनांना बनव. राजा येशू, या प्रत्येकाच्या बोलण्यानं, वागण्यानं, भक्तीनं, सुवार्ता सांगण्यानं येशू माझ्या देवा तुझं गौरव होऊ दे. आम्ही उपकार मानितो की हो येशू, तू आम्हाला ही संधी दिलेली आहेस की आम्ही तुझं गौरव करावं. होय प्रभू येशू, तू आमच्यासाठी देह धारण करून आलास, तू आमच्यासाठी आत्म्यानं नीतिमान ठरलास. बापा येशू, देवदूतांच्या दृष्टीस तू पडलास, राष्ट्रात तुझ्या नामाची घोषणा करण्यात आली, सर्व जगात तुझ्या नामावर विश्वास ठेवण्यात आला, तुझं गौरव झालेला आहे. हे प्रभू येशू, मी प्रार्थना करतो या भारत देशामध्ये, सर्व राष्ट्रामध्ये तुझं गौरव होऊ दे. तुझ्या नामाची सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाऊ दे. आणि बापा येशू, ज्या अंधारात आहेत येशू ते प्रकाशात येऊ देत, जे आजारी आहेत त्यांना येशू तुझ्या नावात आरोग्य दे. बापा, प्रत्येकाच्या आत्म्याचं तारण कर प्रभू आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणा पिता, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.